हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो. तर मी करायला घेतलेली आहे आज आंबाड्याची भाजी. तर कोणाकोणाला आवडती भाजी ही, याच्यात कमी पाणी टाकलं आणि अशी जरी असले ना तर आता ती शिजून वापरून एकदम थोडी होती. तर मी आता खाली वेरी करून तुम्हाला दाखवते. मध्ये थोडं पाणी कमी पडलेलं आहे, म्हणजे आत्ताच टाकलेली, तर मी जस्ट अजून थोडं पाणी घालून घेते. तोपर्यंत घेऊन इकडं कांदा वगैरे कट करून, त्याला कांदा लसूण मिरची वगैरे लागतं. तर चला रेडी केल्यावर मी दाखवते तुम्हाला. मैत्रिणींनो, तर अशी शिजवून वापरून झालेली आहे आपली भाजी. तर आपण आता ही पिळून घेणार आहोत, थोडी थंड होऊन देऊन याच्यातलं पाणी काढून. तोपर्यंत इकडे कांदा चिरून झालेला आहे, इथं लसूण मिसून झालेला आहे, मिरची वगैरे हिरवी मिरची आणि मीठ जिरे आपण याच्यात कुटून घेणार आहोत. तर आता आपली भाजी वगैरे पिळून सगळं झालेलं आहे. तर आता आपण घेऊया परतून. पहिल्यांदा तेल घालून घेऊया. त्यानंतर तेलामध्ये घालूया मोहरी. कुणाला जर आवडत असेल तर कुणी याच्यात बाजरी पण यूज करतं डायरेक्ट, म्हणजे नाही केलेली बाजरी पण ही भाजी वापरायला टाकताना त्याच्यात बाजरी वगैरे पण टाकतात शिजायला, पण मी बिना बाजरीची अशीच करते. आता घेऊया आपण कांदा परतून. तर आता घेऊया कुटलेली मिरची घालून. मीठ वगैरे त्याच्यातच कुटलेले, त्यामुळे वरतून टाकायची गरज नाही. तर आता इथं कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे. आता मिरची पण व्यवस्थित त्याच्यात भाजून घेऊया. तर चला आता ही पिळून घेतलेली आपण भाजी अशी टाकून घेऊया. मिरची वगैरे व्यवस्थित परतलेली आहे आणि छान अशी त्यात मिक्स करून थोडी ताक म्हणून परतून घ्यायची. झाली आपली आंबाडा भाजी रेडी. मस्त ही बाजरीच्या भाकरी संग खूप छान टेस्ट लागते. मस्त बाजरीच्या भाकरी संग खाऊन घ्यायची. तर फायनली रेडी झालेली आहे आपली भाजी आणि बाजरीची भाकर. तर चला करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करा. चला बाय बाय.